तर मंडळी, श्री तीर्थक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामांची भाकणूक 2025 ते 2027 भाग 3. रेल्वे मोटारींचे मोठे ॲक्सिडेंट होतील, कानानं ऐकालं बाळांनो, डोळ्यानं बघणार नाहीसा. कोल्हापूरच्या देवीला बाळांनो मोठं संकट पडलं. रात्री 12च्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतंय. परमेश्वर त्याचं न्याय निवडा करत बसलाया. इंद्रसभेच्या देवाला मोठं संकट पडलंया. कलियुगाच्या मधला मलखांब डळमळू लागलाया. धरित्री माताव मोठं पाप झालंया. भावांना बाळांनो बहीण ओळखना झालीया. सासऱ्याला बाळांनो सून ओळखना झालीया. जग बा दुनियेत मोठं पाप झालंया. जगाच्या डोंगरा एवढं पाप बाळांनो, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलं. दोऱ्याच्या आधारे ह्यो डोंगर तरलाय. विचार करावा. जगात धर्म बुडून गेलाया. सत्य फासावर गेलंया. धर्माचं पाडळ गंमत बघतया. कर्माचं पाडळ बाळांनो खेळ करतया. शिकलेले लोक भकलेले आहेत. 9 वर्षाची मुलगी भरतार मागील. कलियुगात 12 वर्षाची मुलगी आईगा होईल. कलियुगाचं वार उपराट फिराया लागलया. तरुण पिढी वाम मार्गाला लागलं. 12 वर्षाचं बाळांनो बालपण खेळत राहील. 24 वर्षाचं तरुणपण काबाड कष्ट करील. 35 वर्षाचं बाळांनो म्हातारपण येईल. येईल येईल बाळांनो जगबुडी येईल. जगाच्या विनाशाला बाळांनो प्रारंभ होईल. ऐका बाळांनो माझ्या ऐका थान्यांनो, बापा वाचून धडा नाही, गुरु वाचून विद्या नाही. वांग्याच्या झाडाला बाळांनो शिडी लावतील. 10 सेंटीमीटर कपडा घालणारा मनुष्य देशात जन्माला येईल. 1 रुपया गाडीचा चकार होईल. कोल्हापूरच्या गादीवर हिल्लोळ पेटतील. येईल येईल राजगुंडाचं येईल. लाचलुचपत भ्रष्टाचाराला देशात ऊत येईल. नोकर वर्ग बाळांनो समाज खाईल. सुटलं सुटलं महागाईचा भस्मासूर सुटल. सामान्य माणसाला धान्य धुन्न महागा मिळतील. जगणं मुश्किल होईल. साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील. 1 औत 4गात होईल. कोळंब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाया. बसव्याचे शिंगाट बाळांनो सोन्याचं होईल. बसव राजा बाळांनो पालखीतनं मिरवल. कोळंबीच्या बाळांना माझं आशीर्वाद हाय. शेतीयानासाठी देशात खून पडतील. पैशाच्या जोरावा मनुष्याला ज्ञान नाही मिळणार. पंचलोक दोन्हीकडे लाच खाऊन भांडण लावतील. पैसा न खाणारा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही. कागदाचा घोडा मनुष्याचं दात पाडील, खुळ लावील. कोकणातला बसव्या सरहद्दीवर, देशातला बसव्या सरहद्दीवर. सरहद्दीवर दोघांची टक्कर लागल. श्रावण महिन्यात गायत्री गंगेला जातील. उगवत पेटल, मावळत विझल. देशाचा कोकण, कोकणाचा देश होईला. माळाची नदी, नदीचा माळ होईला. उन्हाळ्याचा बाळांनो पावसाळा, पावसाळ्याचा बाळांनो उन्हाळा होईल. मेघराजाचे तुम्ही वाट बघशिला. पडल पडल दुष्काळ पडल. कर्माचा पाऊस बाळांनो धर्माचं पीक होईल. नदी गाबाईला कुलूप पडतील. नाव यान बाईपाशी सतपणा हाय. काळी कांडी बाळांनो पोटाशी धरावी, जतन करावी. पाडवा एकादशीला माझं भाषण चाललंया. तुम्ही चित्तबा देवावं. भाकणुकीचा 4 शब्द माणसाला 4 शब्द शहाणपण देईल. जंगलातला पशुपक्षी बाळांनो गावात येईल. गावातला मनुष्य जंगलात जाईल. मनुष्य वस्ती बाळांनो विरळ होईल. 12 कोसाला 1 दिवा लागल. 12 बाजार मांडून 1 बाजार होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील. समुद्रातील संपत्ती नाश पावेल. तुटतील आकस्मात तारे तुटतील. वादळ भूकंप याने जगाची उलथापालथ होईल. पृथ्वीच्या पोटाला बाळांनो भोक पडतील. होईल होईल भूकंप होईल. काळा खडकाच्या बाळांनो लाह्या उडतील. डोंगर पर्वत वाफेनं जातील.
कृष्णेच्या काठाला 9,00,000 बंगड्या फुटतील. वीज वाहीन मोठं नुकसान होईन, सांभाळून राहावा. वागावं वागावं बाळांनो, सत्यानं वागावं. वागोनी वागोनी बाळांनो, गर्वानी वागून. गर्वानं वागशिला, पुर फसून जाशिला. गर्वाचं घर बाळांनो, खाली की ग हाया. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठा गोंधळ होईल. शेषाच्या पैडीवर ही धरतरी माता हाय. धरतरी माता डळमळू लागलिया. उगवत्या सूर्याला बाळांनो, संकट पडलया. पृथ्वीचा करार बाळांनो, संपत आलाया. कलियुग जाईल बाळांनो, सत्ययुग येईल. हिमालय पर्वतावर देव अवतार घेतील. मी मोठा तू मोठा म्हणू नकोस आता. मी मोठा तू मोठा म्हणू नकोसा. मोठ्यांचा लहानाचा मोठा होईल. जगदुनियेत बाळांनी 3 राजे हायेत. पहिला बाळांनो मेघराजा, 2वा बाळांनो बसवराजा, 3वा बाळांनो कोळंबी राजा हाय. मेंढीच्या गळ्यात बाळांनो पुतळ्याच्या माळा बांधशिला. जो कोण माझ्या शेळा मेंढ्याची सेवा करीन, त्याची मी राखण करीन. हित नीतिमत्तेनं वागा, नाही तर थोबाडीत खाशिला. नीतिधर्मानं वागशिला तर 4 दिवस सुखानं खाशिला. आदमापुरात मी सूक्ष्म रूपानं मी हजर हाय. पाप पुण्याचा मी न्याय निवाडा मी करत बसलोया. तुम्ही माझी बाळांनो करशिला सेवा तर खाशिला मेवा. तुम्ही माझी बाळांनो करशिला चाकरी तर तुम्ही खाशिला भाकरी. हाय की ग हाय बाळांनो,